हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किळा. MST CET 2025ची एक्झाम तुमची झालेली आहे आणि एक्झाम तुम्ही खूप चांगली इथं दिलेली असेल. आता तुम्ही वाट पाहतात की MST CETचा रिझल्ट लागणार. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमची इथं पर्सेंटेज समजणार. मग आता तुमचे जे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला रिझल्टच्या दिवशी समजणार आहे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट, रिझल्टच्या अगोदरसुद्धा तुम्ही माहिती करू शकता की तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत. तर मग कसे, जर तुम्हाला मार्क्स माहिती पडले की PCM तुम्ही एक्झाम दिली आहे समजा किंवा PCB दिली आहे, जर तुम्हाला इथं समजा मार्क्स माहिती पडले तुमचे, ओके, मार्क्स माहिती पडले, तर या मार्क्सवरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला इथं पर्सेंटाईल किती मिळू शकतात. कॅल्क्युलेट म्हणजेच काय की तुम्ही एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुमची इथं माहिती करून घेऊ शकता. ठीक आहे. कसं काय, कारण की दरवर्षीच्या नुसार किती मार्क्सवरती, ओके, इथं सांगितलेलं आहे मी की किती मार्क्सवरती किती पर्सेंटेज मिळणार तुम्हाला, हे आपण काढू शकतो इथं एक्सपेक्टेड. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला किती मार्क्सवरती किती पर्सेंटेज तुमचे इथं बनणार आहेत यावर्षी 2025ला. MST CET 2025ला एक्सपेक्टेड या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे. ठीक आहे. कारण की पहा, MST CETमध्ये तुम्हाला पर्सेंटेज इम्पॉर्टंट का असतात, कारण की पहा, जे पर्सेंटाईल असतात ना, तर या पर्सेंटाईलवरून तुमची इथं रँक बनत असते. हे रँक म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही ॲडमिशन करण्यासाठी इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो किंवा ॲग्रिकल्चर असो, तर तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करता MST CETचे पर्सेंटाईल त्या फॉर्ममध्ये टाकत असता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, आणि त्याच्यावरून तुमची इथं रँक बनत असते. रँक म्हणजेच काय की मेरिट नंबर, आणि या मेरिट नंबर रँकवरूनच तुम्हाला ॲडमिशन मिळत असते कॉलेजला. म्हणजे डायरेक्टली रँक जे बनते ते पर्सेंटाईलवरून बनते, पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे लक्ष ठेवा. आता पहा, बरोबर ना, एक बेस्ट टूल आहे की ज्याच्यावरून तुम्ही तुमची एक्झाम तुम्ही दिली आहे, ज्या डेटला दिली आहे, ज्या शिफ्टला दिलेली आहे, ते शिफ्ट सिलेक्ट करून, डेट सिलेक्ट करून, शिफ्टची डिफिकल्टी लेवल कशी होती ते सिलेक्ट करून, तुम्हाला किती मार्क्स वगैरे आहेत, किती पर्सेंटेज तुमचे एक्सपेक्टेड इथं आहेत, ते तुम्ही इथं बरोबर चेक करू शकता. एक व्हॉट्सअप बोट आहे त्याच्यावरून, तर व्हॉट्सअप बोटवरून तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याचबरोबर या व्हॉट्सअप बोटवरती महाराष्ट्रामधले MST CET बेस्ट टॉप कॉलेजेस कोणकोणते त्याची लिस्टसुद्धा मागवू शकता तिथंच ऑनलाईन. तर हे व्हॉट्सअप बोर्डची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथं जाऊन तुम्ही हे MST CETसाठी स्पेसिफिक आहे, तिथं जाऊन तुम्ही हे चेक नक्की करा पर्सेंटेज आणि कॉलेज लिस्टसाठी. ओके, तुम्ही चेक इथं नक्की करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर पहा, आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की MST CETचे किती मार्क्सवरती किती पर्सेंटेज यावर्षी तुमची इथं बनू शकतात. ठीक आहे. तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट, हे पर्सेंटेज हे जे सिस्टीम आहे हे वेगळी आहे. कशी वेगळी आहे, तर तुमचे जे पर्सेंटेज असतात ना, म्हणजे अगोदर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की नेमकं पर्सेंटेज कसे असतात, हे समजून घेणे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर पहा, पर्सेंटेज आणि पर्सेंटेज हे खूप वेगवेगळी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. पर्सेंटेज हे डायरेक्टली कॅल्क्युलेट करतात किती मार्क्सपैकी किती मार्क्स आहेत म्हणून. ठीक आहे. बट पर्सेंटेज थोडी वेगळी कन्सेप्ट आहे, पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही, थोडक्यात फॉर्म्युला आहे तो सांगतो तुम्हाला कसा असते. ठीक आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स आहे. ठीक आहे. आता पर्सेंटेज डिपेंड कशावरती असतात तुमचे, तर पर्सेंटेज डिपेंड असतात तुम्हाला की तुम्ही ज्या एक्झाम दिलेली आहे, जे शिफ्ट आहे तुमची, ठीक आहे, जे शिफ्ट आहे तुमची, कोणत्या डेटला तुम्ही एक्झाम दिली आहे, त्या शिफ्टमध्ये किती स्टुडंट होते, किती नंबर ऑफ स्टुडंट होते, त्याबरोबर जे टॉपर आहे त्या शिफ्टचा जो टॉपर आहे, ओके, तर त्याचे मार्क्स किती आहेत, त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स किती आहेत, तर याच्यावरती तुमचे पर्सेंटेज इथं बनत असतात. याचा एक सिम्पल फॉर्म्युला सांगतो. जसं आता फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्सचे पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतात. तर सिम्पल फॉर्म्युला मी सांगतो पहा. तर काय असते की समजा अगोदर काय करायचं की डिवाईड करावं लागते आपल्याला आणि इंटू 100. ठीक आहे. हे कॉन्स्टंट आहे, इंटू 100 म्हणजे मल्टिप्लाय करावं लागतं. आता खालच्या साईडला डिनॉमिनेटरला काय येते, तर खालच्या साईडला येते टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड इन द सेशन. आपण असं कन्सिडर करूया की समजा 5,000 विद्यार्थी इथं जे आले होते एक्झाम देण्यासाठी. समजा एखादी शिफ्ट आहे, त्या शिफ्टला, तुमच्या शिफ्टला समजा 5,000 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामधून आले होते. ठीक आहे. आता वरच्या साईडला काय येणार, तर इथं येणार आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर इक्वल टू ऑर लेस दॅन M1 स्कोर इन मॅथमॅटिक्स. म्हणजेच काय की समजा आता मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे. समजा आता मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला असं कन्सिडर करू की समजा 100पैकी तुमचे इथं 90 हा स्कोर आहे. ठीक आहे. 90 हा स्कोर आहे, 90 आहे, 100पैकी तुम्हाला मार्क्स आहेत. ठीक आहे. मग आता हे 90 जे मार्क्स आहेत ना, तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थ्यांना आहेत किंवा त्याच्या खाली किती विद्यार्थी आहेत, हे तुम्हाला इथं पाहावं लागतं. ठीक आहे. समजा आता आपण इथं कन्सिडर करू की 90 जे हे मार्क्स आहेत, इथं असं समजा की 4,000 विद्यार्थ्यांना इथं
आहे. ठीक आहे. मग आता म्हणजे तेवढे आहेत किंवा त्याच्या खाली एवढे विद्यार्थी इथं आहे. ठीक आहे. मग आता 4000 विद्यार्थी होते आणि 5000 पैकी आणि गुणिले 100, तर इथं हे 0 वगैरे कॅन्सल होतात. त्यानंतर इथं 400 डिवायडेड बाय 5 म्हणजे सरळ इथं 80% तुमचं इथं काय बनलेलं आहे, हा पर्सेंटेल बनलेली आहेत 80%. असा तुमचा कॅल्क्युलेट होतो प्रत्येक सब्जेक्टसाठी. ओके. आणि त्यानंतर होतो टोटल पर्सेंटेल तुमचे जे बनतात त्यासाठी. तर हे पूर्ण मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे की नेमकं पर्सेंटेल कसे कॅल्क्युलेट होतात. चला आपण आता पाहूया की MST CET एक्सपेक्टेड पर्सेंटेल किती मार्क्सवरती किती बनणार आहेत यावर्षी. तर पहा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कसं असतं की पर्सेंटेल कॅल्क्युलेट करण्यासाठी मागच्या वर्षीच्या पर्सेंटेलचे आपण मार्क्सची इथं हेल्प घेत असतो. जसं आता मागच्या वर्षी जर पाहिलं 2024ला किती मार्क्सवरती किती पर्सेंटेल बनले होते ते आपण इथं पाहूया. तर पहा, इथं तुम्हाला दिले आहेत 160 प्लस जे होते 99.50 प्लस पर्सेंटेल बनले. 140 to 160 मार्क्समधून जेव्हा विद्यार्थ्यांना होते तर त्यांना 99 प्लस पर्सेंटेल बनले. ज्यांना 130 to 140 मार्क्स होते त्यांचे 98 to 99 पर्सेंटेल बनले. असे करता करता शेवटपर्यंत पहा. ओके. ज्यांना 80 to 90 मार्क्स होते त्यांचे 85 to 95 पर्सेंटेल बनले. ज्यांना समजा आता 55 to 65 मार्क्स होते त्यांची इथं 60 to 70. 2023ला पहा, ज्याला 160 प्लस मार्क्स होते त्याचे 99.50 पर्सेंटेल बनले. ज्याला 150 to 160 मार्क्स होते त्याला 99 पर्सेंटेल बनले. ज्याला 110 to 140 मार्क्स होते त्यांचे 96 to 98 पर्सेंटेल बनले. त्यानंतर पहा, जसं की 96 to 100 मार्क्स होते त्याला 92 to 94 पर्सेंटेल बनले. असं खाली जर आपण पाहिलं तर जवळपास 50 to 60 ज्याला मार्क्स होते त्याचे 55 to 65 पर्सेंटेल इथं बनलेले आहेत. तर हे 2023 आणि 24चे तुम्ही पाहिले ॲक्युरेट होते. आता जर आपण 2025चे एक्सपेक्टेड पाहिले तर 2025चे एक्सपेक्टेड तुम्ही इथं पाहू शकता. ओके. हे एक्सपेक्टेड आहे आणि याच दरम्यान तुमचे पर्सेंटेल यावर्षी तुम्हाला बघायला इथं मिळू शकतात. तर पहा, 170 प्लस ज्याला मार्क्स असतील त्याला 99.9 पर्सेंटेल. 150 to 160 ज्याला मार्क्स असतील त्याला 99 प्लस पर्सेंटेल. 140 to 150 मार्क्सवाले 98.40 पर्सेंटेल. 130 to 140 मार्क्ससाठी 98 पर्सेंटेल. 120 to 130 मार्क्ससाठी 96 to 97 पर्सेंटेल. 100 to 120साठी 95 to 96 पर्सेंटेल. आणि त्यानंतर 80 to 100 मार्क्ससाठी 88 to 92 पर्सेंटेल इथं आहेत. आणि पहा की बिलो 60 ज्याचा स्कोर असणार आहे म्हणजे 60च्या कमी त्याचं इथं बिलो 55 म्हणजे 55पर्यंत त्याचं इथं असू शकतो पर्सेंटेल. तर हे यावर्षीचे 2025साठी MST CETचे एक्सपेक्टेड पर्सेंटेल आहेत. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं किती मार्क्स एक्सपेक्टेड तुम्हाला मिळू शकतात त्यानुसार तुम्ही कॉमेंट करा आणि त्याबरोबर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेजसुद्धा तुम्ही इथं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा कारण की खूप हेल्पफुल व्हिडिओ होणार आहे तुमच्या फ्रेंड्सला आणि बाकीच्या स्टुडंट्सला. त्यामुळे शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढची इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.